अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये म्हणजेच 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा करणार आहोत, ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ. आता दुर्गा सप्तशती पाठ किती करावे, कसे करावे, कोणते नियम पाळावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रश्न उरणार नाहीत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी किंवा कोणतीही तुमची कुलदेवी असेल तरीसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता. त्यानंतर तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल, तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता. जर प्रेग्नेंट असाल, 7वा, 8वा, 9वा महिना चालू आहे तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, ही सेवा पुरुष असो स्त्री असो कोणीही ही सेवा करू शकतं. आपल्या कुलदेवीची सेवा कोणीही करू शकतं. लक्षात घ्या, अजिबात घाबरू नका की मी विधवा आहे किंवा मी गर्भवती आहे, 7वा, 8वा, 9वा महिना सुरू आहे तर मी ही सेवा करू शकते का? तर अर्थात तुम्ही ही सेवा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा, हे पाठ तुम्ही किती करू शकता? हे पाठ तुम्ही 1 करू शकता, 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता, 11 करू शकता, 14 पाठ तुम्ही करू शकता, 18 पाठ तुम्ही करू शकता, 21 पाठ तुम्ही करू शकता. आपल्या यथाशक्तीनुसार या 9 दिवसांमध्ये तुम्ही इतके पाठ करू शकता. तुमची जशी इच्छा असेल, जसं तुम्हाला जमेल तितके पाठ करण्याचा प्रयत्न करा. जेवढे जास्तीत जास्त पाठ करणार, जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्या कुलदेवीची तुमच्याकडनं घडणार तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या. आणि हे 9 दिवस इतके महत्त्वाचे असतात ना या सेवेसाठी. इतर वेळेस आपल्याकडनं सेवा घडत नाही. आपण सांसारिक माणसं आहोत. आपण कितीही प्रयत्न केला पण आपल्याला काही ना काही अडथळे मध्ये येतात. त्यामुळे आपल्याकडनं कुलदेवीची सेवा असो किंवा कोणतीही सेवा असो आपल्याकडनं त्या सेवा जास्त घडत नाही. पण जेव्हा या विशिष्ट दिनी आपण विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं. कारण की या 9 दिवसांमध्ये आपली कुलदेवी सूक्ष्म रूपाने आपल्या घरात सुद्धा वास करत असते आणि त्यामुळेच या 9 दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची आपल्याला भरभरून सेवा करायची असते. लक्षात घ्या. आता तुम्हाला समजलं असेल की आपण किती पाठ करू शकतो. हे तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला किती पाठ करायचे आहेत. जितके पाठ करणार तितकं तुम्हाला फळ मिळणार आहे. आता बघा, दिंडोरी प्रणेश दुर्गा सप्तशती ग्रंथ हा तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होत असेलच. तर या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत आणि हे फक्त आपल्याला या ग्रंथातले 1 ते 13 अध्याय वाचायचे नसतात. तर ही ग्रंथ वाचण्याची एक योग्य पद्धत आहे, तीच मी तुम्हाला आता शेअर करते. बघा, हा ग्रंथ वाचण्याची योग्य पद्धत अशी आहे. तुम्हाला हा ग्रंथ वाचताना सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे, जे तुम्हाला या ग्रंथात सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दिव्या कवचम वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्गला स्तोत्रम वाचायचं आहे. त्यानंतर अथ किलकम स्तोत्रम वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रात्री सुक्त वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 ते 13 अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. आणि 1 ते 13 अध्याय संपूर्ण वाचून झाल्यावर तुम्हाला परत त्याच्यानंतर जे आहे आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं आहे. त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर मूर्ती रहस्य तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर देवापराध क्षमाबाण स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. आणि हा संपूर्ण ग्रंथ या पद्धतीने वाचून झाल्यावर तुम्हाला सगळ्यात शेवटी तुम्हाला जय जयकार करायचा आहे आपल्या कुलदेवीचा. आता कुलदेवीचा जय जयकार कसा करायचा तर ऐका. उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, बोल अंबे माते की जय, बोल अंबे माते की जय, बोल अंबे माते की जय. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जय जयकार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बघा, 1 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं असतं आणि 1 माळ 99 मंत्राची घ्यायची असते. जोपर्यंत तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचत नाही ना तोपर्यंत तुमचा हा ग्रंथाचा तुम्हाला पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ते वाचणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. एकच वेळ वाचायचं आहे. अगदी 2 मिनिटाचं हे स्तोत्र आहे आणि 1 वेळेस तुम्हाला वाचायचं आहे. लक्षात घ्या. तर आणि 1 माळ तुम्हाला 99 मंत्राची घ्यायची आहे. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा जो 99 मंत्र आहे ना त्याची तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे. हा संपूर्ण ग्रंथ या पद्धतीने तुम्ही जर वाचला तर तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात.
आणि तेवढा वेळ आपण या 9 दिवसामध्ये आपल्या आईभक्तीसाठी काढू शकतो. आता तुम्ही किती पाठ करणार असाल त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तुम्ही जर एकच पाठ करणार असाल तर कसा करायचा ते तुम्हाला सांगते. या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला एकच पाठ करायचा असेल तर कसा करावा. रोज तुम्हाला 2-2 अध्याय वाचावे लागणार आहेत. आता बघा, हे रोज 2-2 अध्याय वाचायला तुम्ही गेला तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई, जे अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र आहे ते पण आम्ही वाचावं का? तर हो, तुम्हाला ते वाचायचं असतं. रोज 2 अध्याय वाचण्याच्या अगोदर तुम्हाला ते वाचायचं असतं. कसं काय क्रम आहे ते तुम्हाला सांगते मी, लक्ष देऊन ऐका. तुम्ही जरी एकच पाठ करणार असाल या 9 दिवसांमध्ये तरी पण तुम्हाला रोज श्री स्वामी स्तवन हा ग्रंथ वाचण्याच्या अगोदर, म्हणजे रोज 2-2 अध्याय जरी तुम्ही वाचणार असाल तरी तुम्हाला अगोदर श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देव्या कवचम वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्गला स्तोत्र वाचायचं आहे. त्यानंतर किलक स्तोत्र वाचायचं आहे. त्यानंतर रात्री सुक्त तुम्हाला वाचायचं आहे आणि तुमच्या अध्याय तुम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणजे पहिल्या माळ्याला तुम्ही हे सगळं वाचणार आणि त्यानंतर तुम्हाला 1 आणि 2 अध्याय तुम्हाला वाचायचा असतो. आता दुसरी माळ जर असेल, दुसऱ्या माळ्याला सुद्धा तुम्हाला स्वामी स्तवन, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप, त्यानंतर देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलकम स्तोत्रम, रात्री सुक्त आणि दुसऱ्या माळेला तुमचा येईल तिसरा आणि चौथा अध्याय. तर या पद्धतीने तुम्हाला हे 2-2 अध्याय रोज वाचायचे आहेत. आणि जर तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचले तर तुमचं 7व्या माळेला तुमचा हा पूर्ण ग्रंथ म्हणजे 13 अध्याय तुमचे वाचून होतील. आणि त्यानंतर तुमचे 13 अध्याय वाचून झाल्यावर तुम्हाला सगळ्यात शेवटी 13 अध्याय वाचून झाल्यावर त्याच दिवशी तुम्हाला त्याच्यानंतर जे आहे तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि देव्यापराध क्षमापान स्तोत्र हे पण तुम्हाला वाचायचं आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला जय जयकार करायचा आहे देवीचा, 1 माळ 99 मंत्राची आणि 1 वेळेस सीताकुंजिका स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 1 पाठ या 9 दिवसामध्ये पूर्ण करायचा असतो. आता ज्यांना 5 पाठ करायचे असतील त्यांनी काय करावं, त्यांनी म्हणजे पहिल्या माळ तुम्ही 1 पाठ करू शकता. या पद्धतीने हा पाठ आपल्याला एकाच बैठकीत करायचा असतो, लक्षात घ्या. जर तुम्हाला 5 पाठ करायचे असतील तर कसं करायचं, तुम्हाला पहिल्या माळ्यात तुम्ही 1 पाठ करा, दुसऱ्या माळ्यात दुसरा पाठ करा, त्यानंतर तिसऱ्या माळ्यात तिसरा पाठ करा. जर तुम्हाला मध्ये काही काम असलं, एखाद्या दिवशी तुम्हाला जमलं नाही, तो दिवस तुम्ही सोडून द्या. या 9 दिवसांमध्ये आपल्याकडनं 5 पाठ झाले पाहिजे असं तुम्ही टार्गेट करायचं आणि त्यानुसार तुम्ही हा ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर कसे करायचे. आता 14 पाठ करायला खूप जास्त महत्त्व आहे. जेव्हा आपण 14 पाठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचे करतो तेव्हा आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं. आता नवचंडीचं आपण घरात करायला गेलो तर आपल्याला खूप खर्च लागतो. 3 दिवस लागतात या पूजेसाठी आणि खर्चही आपल्याला खूप होतो आणि आपल्याकडनं या गोष्टी घडत नाहीत, नवचंडी करणं वगैरे. जर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठ केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं तुमच्या घरामध्ये, लक्षात घ्या. तर त्यामुळे जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर कसे करायचे. 14 पाठ तुम्ही जर करणार असाल या 9 दिवसामध्ये तर तुम्ही एकाच दिवसामध्ये 2-2 पाठसुद्धा करू शकता, लक्षात घ्या. पहिल्या माळ्यात तुम्ही सकाळी 1 पाठ करा, दुपारी 1 पाठ करा. 1 पाठ म्हणजे संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे, लक्षात घ्या. 1 पाठ म्हणजे संपूर्ण ग्रंथ तुम्हाला एका बैठकीत वाचायचा असतो. तर तुम्ही एकाच दिवशी 2-2 पाठ करू शकता. सकाळी 1 पाठ करा, दुपारी 1 पाठ करा किंवा संध्याकाळी 1 पाठ करा. तुम्हाला जसं जमेल, जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही टाईम काढून तुम्ही एकाच दिवसामध्ये 2-2, 3-3 पाठ करू शकता. या ग्रंथाची काहीच हरकत नाही. बघा, जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर तुम्ही पहिल्या माळेला 2 पाठ करा, दुसऱ्या माळेला 2 पाठ करा, तिसऱ्या माळेला 2 पाठ करा, चौथ्या माळ्यात तुम्ही 2 पाठ करा, 5व्या माळ्यात तुम्ही 2 पाठ करा. म्हणजे 5 दिवस तुम्ही 2दा हा ग्रंथ वाचता, तुमचे 10 पारायणे होतात या ग्रंथाचे. त्यानंतर उरलेले 4 दिवस तुम्ही फक्त 1-1 वेळेसच हा ग्रंथ वाचा, म्हणजे 1-1च पाठ करा. म्हणजे तुमचे 9 दिवसामध्ये 14 पाठ हे पूर्ण होऊन जातील. तर अशापर्यंत तुम्हाला 14 पाठ करायचे आहेत. समजलं असेलच की 14 पाठ कसे करावे, 5 पाठ कसे करावे, 1 पाठ कसा करावा. आणि यापेक्षाही जास्त तुम्हाला करायचे असतील तर जर तुम्हाला 18 पाठ करायचे असतील तुम्ही 9 दिवसामध्ये 2-2 वेळेस हा ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे. म्हणजे तुमचे 9 दिवसामध्ये 18 पाठ पूर्ण होतील. म्हणजे तुमच्या जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही टाईम काढून तुम्ही हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा, तशी तुम्ही पाठ करा. आता यापर्यंत तुम्हाला पाठ करायचे आहेत, कसं वाचायचा आहे ग्रंथ हा समजलं असेल. आता बघा, याला नियम कोणते आहेत, कोणता नियम पाळायचा आहे हा ग्रंथ वाचताना. सगळ्यात आधी हा ग्रंथ खूप पवित्र आहे, त्यामुळे हा ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही. तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला ब्लाऊज पीस अंथरायचं आहे लाल कलरचं, किंवा तुम्ही लाल कलरचं वस्त्र अंथरू शकता स्वच्छ धुतलेलं. त्यावर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे.
तुम्ही संकल्प करून सुद्धा हा ग्रंथ वाचू शकता. तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही कुलदेवीला सांगून तुम्ही हा ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. संकल्प तुम्हाला करायची इच्छा नसेल तर नाही केला तरी पण चालणार आहे. आता बघा, हा ग्रंथ वाचताना स्त्रियांनी साडी घालून हा ग्रंथ वाचायचा आहे, कारण ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांनी साडी घालूनच हे पाठ तुम्हाला करायचे आहेत, लक्षात घ्या. जरी तुम्ही कुमारिका असाल तरी सुद्धा तुम्हाला साडी घालूनच हा ग्रंथ वाचायचा आहे. विवाहित स्त्रियांनी साडी घालून गळ्यात मंगळसूत्र असलं पाहिजे, कपाळी कुंकू असलं पाहिजे. कुंकू असणं महत्त्वाचं आहे, टिकली नाही, कुंकू असणं महत्त्वाचं आहे. हातामध्ये एक तरी हिरवी बांगडी असणं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपले जे काही सौभाग्य अलंकार आहे ते तुम्हाला घालून परिधान करून ते तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे. कुमारिकांनी सुद्धा कपाळी कुंकू लावायचं आहे. हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या असल्या पाहिजेत, किमान 1 2 तरी. तर यापर्यंत तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे. आता बघा, ज्यांना शक्यच नाही, अजिबात साडी घालणं शक्यच होत नाही, त्यांनी पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेऊन मग तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. पण आपले अलंकार जे आहेत विवाहित स्त्रियांनी कुंकू, मंगळसूत्र, हातात काचेच्या बांगड्या हे असणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे. त्यानंतर या पारायण काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागेल. आणि असंही नवरात्रीमध्ये आपण ब्रह्मचर्य पाळत असतो. त्यानंतर मांसाहार चुकूनही घरात आणायचा नाही. आणि असं कोणीही नसेल की नवरात्रीमध्ये मांसाहार करत असेल, जरी करत असाल तरी तुम्हाला चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये आई भगवतीची सेवा सुरू आहे आणि मांसाहार तुम्हाला आणायचा नाही. नाही तुम्ही कितीही सेवा केली तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही. हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. त्यानंतर पुरुषसुद्धा हा ग्रंथ वाचू शकता. पुरुषांनी काळं वस्त्र परिधान करून हा ग्रंथ वाचायचा नाही आहे. स्त्रियांनी सुद्धा काळ्या कलरचं ब्लाऊज घालून किंवा साडी घालून तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा नाही आहे. कुमारिकांनी सुद्धा काळ्या कलरचा ड्रेस वगैरे काही नसलं पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर पुरुषांनी चांबड्याचा बेल्ट वगैरे घालून हे पारायण तुम्हाला करायचं नाही आहे. चांबड्याची कोणतीही वस्तू आपल्या कुलदेवीसमोर किंवा तिथे आसपास पण तुम्हाला ठेवायची नाही, लक्षात घ्या. हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. तर बघा, परांना पण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. जर तुम्हाला वेळ आलीच तर तुम्ही शाकाहारी हॉटेलमधलं जेवण करू शकता, कारण की तिथे आपण पैसे देत असतो आणि मग ते अन्न खात असतो. पण दुसऱ्यांच्या घरच्यांचं अन्न आपल्याला घ्यायचं नाही आहे. हा सुद्धा एक कडकडीत नियम आपल्याला पाळायचा आहे, कारण की जेव्हा आपण परान्न खातो तेव्हा त्याचे आपल्याला भरपूर दोष लागत असतात. म्हणून हे जे काही नियम तुम्हाला सांगितले आहेत हे कटाक्षाने पाळा आणि हे पारायण तुम्ही करा. खूप सुंदर सेवा आहे आणि आपल्याकडनं कुलदेवी सेवा जेव्हा घडते ना, तेव्हा आपल्या आयुष्यातल्या सगळी संकटं, अडचणी, दुःख या दूर होत असतात. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तिचं कृपाछत्र आपल्यावर असतं, आपल्या कुटुंबावर असतं आणि कोणतीही अडचण आपल्या जीवनामध्ये येत नाही आणि आली तरी त्याचं लवकरच निवारण होत असतं. म्हणून कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जरी तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता, लक्षात घ्या. असं अजिबात नाही की त्याला कुलदेवी माहीत असायला पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुम्हाला नियम पण समजले असतीलच, तर या पद्धतीने करा. ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आपल्या कुलदेवीची, ती नक्की करण्याचा प्रयत्न करा. खूप खूप जास्त प्रभावी ग्रंथ आहे हा. आपली इच्छापूर्ती होते. जर तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण केले तर तुमची इच्छापूर्ती नक्कीच होते. अनुभव घेऊन बघा. आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. आणि ही नवरात्र अशी असते ना की हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे दिवस असतात आपल्या कुलदेवी सेवा करण्यासाठी. म्हणूनच हे दिवस मिस करू नका. जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, महिलांनी आपला मासिक धर्म बघूनच संकल्प करा. जर तुम्हाला जितके पाठ शक्य आहे करणं तितके करण्याचा प्रयत्न करा, पण आपला मासिक धर्मसुद्धा बघून करा. जर तुमचा मासिक धर्म या कालावधीमध्ये असेल 9 दिवसामध्ये तर तुमच्याकडनं किती पाठ करणं शक्य होईल तितकाच संकल्प करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कसं आहे, जर तुम्हाला मासिक धर्म आला मधात तर तुम्ही नंतरही 2-3 दिवस एक्स्ट्रा तुमचे ते पाठ पूर्ण तुम्ही करून घेऊ शकता, काहीच हरकत नाही. म्हणजे नवरात्र संपल्यानंतर सुद्धा तुम्ही 2-3 दिवस कंटिन्यू तुमचे पाठ करू शकता. पण जर या नवरात्रामध्येच आपल्याला ही सेवा करायची असेल तर तुम्ही मासिक धर्म बघूनच तुमच्याकडनं जितके शक्य होईल तितके पाठ करण्याचा प्रयत्न करा. जर या नवरात्रामध्येच तुमचे पाठ पूर्ण झाले तर अतिशय उत्तम असणार आहे. म्हणूनच सांगितलं की मासिक धर्म बघून मग संकल्प करा. बघा, तुम्हाला यामध्ये काही डाऊट नसेल, जरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तरी पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे, हे पाठ करायचे आहे, नक्की करण्याचा प्रयत्न करा. जेवढे जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. चला, ही एक खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.